वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ठीक आहे, आज सॅटर्डे असल्यामुळे तुमचा सुद्धा दिवस निवांतच चालू असणार आहे. तर आत्ताच आम्ही जस्ट उठलो आहे आणि विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि आज दिवसभराच्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. सो ठीक आहे, आत्ताच उठलेली आहे तर मी आधी बेड वगैरे आवरून घेते, त्यानंतर स्वतः फ्रेश वगैरे होते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. ठीक आहे, आता उठली तर आधी मी छान असं बेड वगैरे आवरते आणि त्यानंतर बघू अजून काय काय गोष्टी होतात ते. तर ठीक आहे, छान असं सकाळी उठल्यानंतर बेड आवरणं किंवा सोफा वगैरे व्यवस्थित करून घेणं या गोष्टी असतात आणि त्या आता माझ्या करून झालेल्या आहेत. आता छानपैकी मी फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर जी काही आपली देवपूजा आहे किंवा उंबरठा पूजन आहे ते सुद्धा करून घेते. सो छान असं माझं अंघोळ वगैरे झाले होते आणि त्यानंतर मी हे उंबरठा पूजनसुद्धा करून घेतलं होतं. सो ठीक आहे, संडेच्या दिवशी या क्लिपनंतर मी पुढे काही शूट केलं नाही. रिझन असं काही वेगळं नव्हतं, थोडं पर्सनल रिझन्समुळे मी पुढे काही शूट नाही केलं आणि त्यानंतर ब्लॉग मी डायरेक्ट 1 जानेवारीला स्टार्ट केला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दी ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 1 जानेवारी, म्हणजेच नवीन वर्ष सुरू होत आहे. खरं तर मागच्या 27 तारखेनंतर मी मागच्या 3-4 दिवसात काही ब्लॉग शूट नाही केला किंवा काही अपलोड नाही केला. पण मग आता विचार केला की नवीन वर्ष आहे, सगळेजणांनी नवीन नवीन रिझोल्युशन्स वगैरे डिसाईड केले असतील किंवा नवीन वर्षात नवीन नवीन गोष्टी ठरवल्या असतील. सो मी सुद्धा काहीतरी नवीन गोष्टी ठरवल्या आहेत नवीन वर्षासाठी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दी ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आज 1 जानेवारी आहेच, म्हणजेच आपलं नवीन वर्ष सुरू झालं आहे. खरं बघायला गेलं तर आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असतं, पण मग ठीक आहे, 1 जानेवारी म्हणजे असं की नवीन महिन्याची सुरुवात असते, नवीन वर्षाची सुरुवात असते. म्हणून आज सुद्धा आपण न्यू इयर विश करत असतो सगळ्यांना. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे येणारं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर आहे ना, मागच्या वर्षात ज्या काही गोष्टी झाल्या किंवा जो आळस होता, तो कंटाळा होता, तो सोडून आता ह्या नवीन वर्षात भरपूर अशा काहीतरी एनर्जेटिक किंवा प्रोडक्टिव्ह गोष्टी करायच्या आहेत. तुमच्यासारखं मी सुद्धाच रिझोल्युशन केलेले आहेत भरपूर असे, पण माहिती नाही आता ते कितपत पूर्ण होतील किंवा काय. पण येस, जर आपण गोष्टी ठरवत आहेत तर त्या ॲटलिस्ट करण्याचा प्रयत्न तरी केला गेला पाहिजे की फक्त ठरवून त्याच्यावर बिलकुल काहीच प्रोडक्टिव्ह ॲक्शन न घेणं हे चुकीचं असतं. पण आता मी सुद्धा भरपूर अशा गोष्टी ठरवल्या आहे आणि येणाऱ्या वर्षात त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी मला तुमच्यासुद्धा सपोर्टची खूप गरज आहे. तर आपले व्हिडिओ एंडपर्यंत बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याआधी जे काही होतं ते 27 तारखेनंतर मी आज 1 तारखेला ब्लॉग कंटिन्यू करते आहे. तेच थोडा आळस, कंटाळा किंवा थोड्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे मला जमत नव्हतं किंवा मागे 1-2 दिवस वायफायचाही थोडा इश्यू होता, म्हणून मग शूट करून ते अपलोड करण्यासाठी काही चान्स नव्हता, म्हणून मग तोच कंटाळा करून घेतला. आणि मी सुद्धा तुमच्यासारखं ठरवलं की ठीक आहे, आता 1 जानेवारी येत आहे तर नवीन वर्षातच नवीन गोष्टींची सुरुवात करू, म्हणून आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. ऑलमोस्ट आता 10:30 वाजत आलेले आहेत आणि 10:30 वाजेपर्यंत उठल्यापासून आत्तापर्यंत माझ्या काय काय गोष्टी झालेल्या आहेत
तर त्या गोष्टी मी पुढे क्लिप्स ॲड करून तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर आज सकाळी उठल्या उठल्या अगदी 9 वाजेपर्यंत एवढं धुकं होतं आणि जे काही होतं ते सूरज देवतेचं दर्शनसुद्धा आज बऱ्यापैकी उशिरा झालेलं आहे. पण मग ठीक आहे, छान वाटलं. सकाळी उठून वॉकला वगैरे गेलो, त्यानंतर फ्रेश होऊन मग जी काही घरातली रुटीन असते, देवपूजा वगैरे ह्या त्या गोष्टी केल्या. तर थोडक्यात आधी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. आज 1 जानेवारी. खरं तर आहे ना, आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांसाठी कुठली तरी गोष्ट सुरुवात करण्यासाठी हा दिवस जणू एखाद्या मुहूर्तापेक्षा कमी नसतो. सकाळी उठली आणि बघितलं तर डोळ्यासमोर सगळं पांढरं शुभ्र धुकं पसरलेलं होतं. क्षणभर असं वाटलं की नजरेसमोरचं सगळं दृश्य अदृश्य झालेलं आहे. अगदीच दिशा, झाडं, समोरच्या उंच उंच इमारती सर्वच अगदी अस्पष्ट आणि अदृश्य. पण ह्या धुक्यामध्ये भीती नव्हती, होती ती फक्त शांतता. जणू आयुष्यातल्या कालच्या कल्लोळावर, अंधारावर कोणीतरी शुभ्रतेची आणि शांततेची चादरच पसरवलेली होती. जणू काही मागच्या वर्षाचे न सुटणारे प्रश्न, आळस, थकवा, जो काही कंटाळा होता, ते सगळं काही या पांढऱ्या धुक्यामध्ये विरघळून गेले होते. आणि त्याच धुक्याआड अगदी उगवत्या सुरव्यासोबत नवीन आशा, नवी उमेद आणि नवा उत्साह जणू काही आकार घेत होता. आणि या सगळ्या गोष्टी बघून आईची एक गोष्ट सांगितलेली आठवली. खरं तर आहे ना, आयुष्यात सगळ्याच गोष्टी स्पष्ट दिसणं गरजेचं नसतं. माणसाचं मन आणि दृष्टिकोन जर चांगला असला ना, की त्याला चांगल्या पहाटेची चावल आपोआपच लागते. आता मला तरी नाही वाटत की यापेक्षा सुंदर सकाळ कुठे असेल. छान अशी दिवसाची सुरुवात झाली, स्वतःचं आवरून घेतलं, घरातली देवपूजा केली आणि त्यानंतर उंबरठा पूजनसुद्धा करून घेतलं. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्याने मला मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी किंवा मी लिहिलेलं छोटंसं एक रचित कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. सो येस, अशा काहीशा गोष्टी होत्या ज्या सकाळपासून तर आत्तापर्यंतच्या झालेल्या होत्या. मी उठल्यानंतर आधी ब्लॉग स्टार्ट नाही केला, कारण मी ज्या काही गोष्टींच्या क्लिप्स होत्या त्या घेऊन ठेवल्या. आत्ता ब्लॉग स्टार्ट करून त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो तुम्हाला ही अशी फॉगी मॉर्निंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज 1 जानेवारी आहे. सो विचार आहे की आज गुरुवारसुद्धा आहे. छान असं बाकी काही गोष्टींचा प्लॅन वगैरे तर नाही आहे, पण मग आज गुरुवार आहे. परत नवीन वर्ष सुरू होतं आहे, तर स्वामींच्या केंद्रात जाऊन छान असं दर्शन वगैरे घ्यावा असा प्लॅन आहे. आणि भरपूर अशा गोष्टी ठरवल्या आहेत. सो बघू अजून पुढे काय काय होतं ते ब्लॉगच्या एंडपर्यंत तुम्हाला कळतीलच. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा.